असेल तर उभे राहण्याचे काही सांगतात न धरूया धनाचा भरवसा सोडशी तरुणाची जसा झाडाचा सावलीचा भरवसा नाही तसा या धनाचा अजिबात भरवसा नाही या धनाचा न धरी विश्वास कैसी या धनामध्ये गुंतून जर राहिला आणि भजनाला जर विसरला देवाला विसरला कारण सूचनावर ऐका देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडला नाही पाहिजे. प्रपंचामध्ये माणूस जितका जितका गुंततो ना जगद्गुरु तुकोबाला गाठामध्ये गोड प्रमाण सांगतो ऐका मात्र वानर जर धरायचा असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबाला तो मात्र धरण्याकरता गोड दृष्टांत सांगितलेला माकड जर धरायचं असेल तर माकडाला धरण्याकरता काय लागतं फुटाने फुटाने महाराज म्हणतात माकड धरण्याकरता एखाद्या पातळ्यामध्ये म्हणा पातळ्यामध्ये म्हणण्यापेक्षा एखाद्या घागरीमध्ये एखाद्या गुंडीमध्ये फुटाने टाका आणि ते माकड फुटाने बघितलं की कुठे उडी मारून त्या फुटाने खायला आल्याशिवाय माकडाला फुटाने हात आवडते महाराज. माकडाला आणि दुसरी गोष्ट एक आवडती काय कांदा कांदा मांडल्या कांदा काढतो आणि ते माकड जर धरत असेल तर हुशार माणूस ते माकड धरता करतात एखाद्या घागरीमध्ये एखाद्या हंड्यामध्ये एखाद्या असणाऱ्या गुंडीमध्ये फुटाने टाकतो आणि फुटाने टाकल्यानंतर ते माकड त्या गुंडीजवळ हंड्याजवळ येतं आणि आल्यानंतर त्या हंड्यामध्ये घागरीमध्ये हात घालतो आणि हात घातल्यानंतर फुटाने मुठीत घेतो आणि मुठीत घेतल्यानंतर आणि घागरीत तोंड असतो पाय मूठ मारल्यानंतर हात वरी येऊ नये जसं माकडे मुठीशी धरता फुटाने येतो म्हणतात आणि ते मध्ये गुंतून जाताना तसं तुम्ही आला देवधर्म बाजूला सारून संसारामध्ये निर्माण होतो आणि संसारामध्ये निर्माण होऊन देवामधून आपल्यामध्ये अंतर पडतो देव आपल्यापासून दुरावतो आणि देव आपल्यापासून दुरावला की दुःखाला दुरावला धन मिळालं सुख मिळेल पद मिळालं सुख मिळेल आणि जगद्गुरु तुकोबाराचं म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी जर प्राप्त झाल्या माणूस म्हणतो काय भाग्यवान आहे काय नशिबावर ऐका लक्ष देत महाराज म्हणतात तुम्ही जरा भाग्य समजतो समजतो त्याला भाग्य मानायला तयार नाही भाग्य काही धन पुत्र दारा आणि निकट वास भरा संतापाई धन मिळणं भाग्य नाही पत्नी प्राप्त होणं भाग्य नाही मुलगा प्राप्त होणं भाग्य नाही त्यांच्यापासून तुम्हाला मला सुख मिळणार नाही कारण सुख या जगाच्या पृथ्वीवर फक्त 2 ठिकाणी देवाजवळ सुख आहे 2 संताजवळ सुख आहे कृष्ण भगवान परमात्मा सारखा जगाच्या अरे देवानी संत उजाळता कबीर महाराज म्हणतात जो बैठे सुखिया नाही राजा दुखिया प्रजा तुमचा भ्रमण करा
जायला परवडतं बरं